नमस्कार मंडळींनो. आजचा हा दुसरा ब्लॉग आहे आणि ह्याच्यामध्ये मस्तपैकी गजऱ्यावाला आला होता आणि आम्ही सगळ्यांनी छान गजरे घेतले होते. ठरलंच होतं की साऊथ इंडियन लूक करायचा आहे आणि साडीमध्ये जे सगळ्या जणी दिसत होत्या त्या अप्रतिम दिसत होत्या. माणसांनी पण सगळ्यांनी लुंगी घातल्यामुळे तो लूक छान दिसत होता. शौर्य विनाकारण रडत होता कारण फार बेजार करत होता तो. तब्येत डाऊन होती त्याची आणि टक्कल गेल्यामुळे तर तो आणखीनच रडत होता. मुलांना सवय असते तर केसं नसल्यामुळे तो जास्त रडायला लागला. ही गाडी बुक केली होती आम्ही सगळ्यांना फिरण्यासाठी आणि ह्या गाडीतून आम्ही आता सगळं जे वरतं तिरुपती बालाजीच्या आसपासचे जेवढे मंदिर आहेत ते आम्ही सगळे फिरणार होतो. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तर आम्ही आलो अन्नप्रसादमध्ये. कारण इथे थोडंसं नाश्ता वगैरे करून मग आम्हाला बाहेर निघायचं होतं आणि जाता जाता मंदिराचं दर्शन पण करून जायचं होतं. म्हणून आम्ही सगळे ह्या प्रसादालयामध्ये आलो. इथे चप्पल ठेवायची जी व्यवस्था आहे ती खूप छान आहे. आपल्या चपला ठेवून द्यायच्या आणि हे बघा खूप मोठं भव्य असं अन्नप्रसादालय आहे. इथे सगळ्यांनी पोटभर जेवण करून म्हणजे त्यांच्या प्रसादाचा आस्वादच घ्यायचा ठरला होता. एवढी सुंदर पेंटिंग होती ही. ह्या पूर्ण डोंगरावरती कसं विष्णूचं किती रूपं आहेत आणि काय-काय आहे त्याच्या संदर्भात थोडी माहिती आहे. रसिका मध्ये-मध्ये फार करत होती आणि हे प्रसादालय खूप लोकं येतात मस्तपैकी छान केळीच्या पानावर गरम-गरम खिचडी होती आणि प्रत्येक घासाघणीस त्याच्यामध्ये मिरे टाकलेले होते. त्याच्यानं ती चव खूप सुंदर लागत होती. आणि बहुतेक नारळाची चटणी आणि सांबार असे 2 पदार्थ होते. आम्ही सगळ्यांनी खूप छान ताव मारला. बरेचसे पदार्थ आम्ही विकतही घेतले आणि आमच्यासोबतही खायला भरपूर आणलं होतं आम्ही. त्याच्यामुळे भुकेचा जास्त काही ताण झाला नाही. आता मंदिराकडे आलोत आम्ही थेट आणि हा मंदिराच्या पाठीमागचा व्ह्यू आहे. प्रत्येकाने फोटोशूट वगैरे केलं होतं तिथे छानसं. रील बनवल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही वेणुगोपाल स्वामींचं मंदिर जे आहे ते फिरण्यासाठी आम्ही निघालो होतो. हा सुंदरसा व्ह्यू होता, नजारा होता खूप छान. तळं होतं इतकं मोठं आणि खूप पाणी होतं. पाणी इथलं खूप छान आहे. खूप गोड पाणी आहे. बाकीच्या इतर पाण्यांपेक्षा इथली पाण्याची व्यवस्था खूप छान आहे. आणि इथे बघू शकता, की डोंगरावरचे जे सीन आहे ते इतके अप्रतिम दिसत होते. खूप छान हिरवंगार झाडी दिसत होती. डोळ्यांना खूप छान दिसत होतं. हा सगळा नजारा कॅप्चर करताना सुद्धा खूप छान वाटत होता. आणि आता वेणुगोपाल मंदिराच्या आम्ही जवळपास आलेलो आहोत. त्याच्यानंतर दर्शनासाठी इथे प्रचंड रांग होती. त्याच्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन केलं. ₹5 आतमध्ये जायचं तिकीट होतं. ₹10 होतं मानसी आणि छोट्यांसाठी 5 होतं. छोटंसं मंदिराचा व्ह्यू शॉट केला कारण ते करू देत नव्हते. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी इथे बांगड्या वगैरे होत्या, काही खेळण्या होत्या. खूप सारं साहित्य होतं शेजारी-पाजारी. त्याच्यामुळे सगळेजण काही ना काहीतरी खरेदीला लागले कारण 5-10 मिनिटं प्रत्येकाने मागितले होते. इथे छानसं ताक होतं आणि भाऊजींनी आणि ह्यांनी जिथं जाईल तिथे ताक प्यायला सोडलं नाही. मस्तपैकी आता परत आम्ही रिटर्न निघालोत आम्हाला कारण दुसऱ्या मंदिरात जायचं होतं. पाताळगंगा म्हणून जे आहे तिथे आम्ही निघालो होतो. आणि हा पण व्ह्यू खूप सुंदर होता. बरीच गर्दी होती इथे पण ह्या मंदिराला. ही सुंदरशी कमान ह्या पाताळगंगा मंदिराची आहे आणि निसर्गाचं इतकं अप्रतिम देणं आहे इथं, की खूप सुंदर आता इथे एक बघण्यासारखा व्ह्यू शेजारी आहे. एक फोटोग्राफर होता आणि त्या फोटोग्राफरकडनं आमच्या घरातल्या सगळ्या मंडळींनी खूप छान फोटो काढले. फोटो फ्रेम भेटणार होते त्याच्यामुळे आम्ही 7-8-10 फ्रेम काढून घेतल्या त्यांच्याकडनं. कोणी कपल वाईज काढले, कोणी फॅमिली वाईज काढले. मोठा फॅमिली वाईज पण आमचा खूप छान मोठा फोटोशूट त्यांनी केला होता. तो फोटो पण आम्ही मस्तपैकी घरात लावणार होतो. दादा आणि वहिनींच्या काहीतरी चर्चा चालू होत्या आणि भाऊजी आणि ह्यांचं पण चालू होतं मस्तपैकी काहीतरी. आणि त्याच्यानंतर हा माकड दिसला आम्हाला छान. अंगावर येत होता तो प्रत्येकाच्या, पण खायला पण त्याला टाकत होतो. इथला व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर व्ह्यू आहे आणि हे मंदिर पण खूप सुंदर आहे. पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. छोटंसं देवीचं मंदिर आहे आणि तिथे एक छोटीशी पूजा प्रत्येकाला ज्याला जमेल त्याने आपली आपली पूजा करायची. 108 वातींचं एक बंडल होतं. ती वात आपण जाळायची, देवीला आरती करायची आणि त्याच्यानंतर त्या आकाशगंगा म्हणजे जी नदी आहे त्या नदीला पूजा करायची आहे. जो छोटासा धबधबा आहे, तिथलं पाणी भरायचं आणि ते घरी घेऊन जायचे पूजेसाठी असं त्यांचं सांगणं होतं. जास्त शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून मी वरतून थोडंफार व्ह्यू घेतला होता त्याचा. आणि घरच्या पण सगळ्या मंडळींनी आम्ही जोडीने सगळ्यांनी पूजा केली. त्यांनी काही अलाउड करू दिली नाही शूटिंग करायला. असतं काही ठिकाणी, की पावित्र्य राखलं पाहिजे आणि ते पण मी फॉलो केले त्यांनी जेवढं सांगितलं होतं तेवढं. हा बघा हा छोटासा धबधबा वाहतो. इतकं थंडगार आणि एवढं सुंदर पाणी मी आयुष्यात कधीही बघितलं नव्हतं. प्रत्येकजण ते पाणी डोक्यावर घेत होतं, पीत होतं ते पाणी आणि खूप सुंदर धबधबा होता. खूपच छान. आमच्यानंतर आता दीदी आणि भाऊजी पूजेला लागले म्हणून मी थोडंसं साईड लावून थोडंसं त्यांचं शूटिंग घेतलं कारण मी एका साईडला उभी होते.
मावशी आणि प्रतीक त्यांची पूजा चालू होती. हे बघा हळूच शूटिंग घेतलेलं देवीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर शौर्याला घेऊन मावशी दाखवत होती. अप्रतिम नजारा होता हा. खूप सुंदर. कसं जंगलाच्या आतमध्ये कुणी हे मंदिर निर्माण केलं असेल देव जाणे, पण खूप छान होतं हे. खूप सुंदर असा व्ह्यू होता हा आणि तो थोडासा मी शूट केला आहे. खूप छान मंदिर पण होतं मस्तपैकी आणि धबधबा तर खूप छान वाहत होता. खूप सुंदर पाणी होतं. थंडगार पाणी होतं याचं मस्तपैकी. व्ह्यू इतका सुंदर होता. त्याच्यानंतर आम्ही वरती येताना हा आपला महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, म्हणजे जी खारुताई जी असते तिचीच ही मोठी प्रजाती आहे आणि खूप सुंदर ती दिसत होती, अप्रतिम दिसत होती आणि ती लक बाय चान्स ती मला दिसली आणि मग नंतर मी सगळ्यांना दाखवली. आवाज तिचा असला डेंजर येतो ना खूप आरडल्यानंतर आणि या बऱ्याच ठिकाणी तिथे दिसतात. आपल्याकडे हे दिसत नाही. हे तिकडेच त्या भागातच कर्नाटक भागातच ह्या दिसतात. नारळ ठेवलं होतं तिला खाण्यासाठी एक जणानी आणि ती फक्त बाहेरचे पदार्थ खात नाही ती कारण प्राणी आहे, प्राण्यांना बिस्किट वगैरे देऊ नयेत खायला आणि हे असं नारळ वगैरे, केळी वगैरे ते खातात बरोबर. नारळ होतं छानपैकी टोकरनं चावतं आणि खूप जवळ आली होती ती कारण माणसाळलेली होती. तिथले जे दुकानदार वगैरे असतात ते नेहमी खायला देत असल्यामुळे ती जवळ येते आणि असे खूप सारे होते तिथे. आम्हाला ही दिसली एक आणि तिचं एक शूट केलं आम्ही. सगळ्यात छान पदार्थ म्हणजे मिरची भजी आणि ते गरम-गरम आपल्याला देत होते तळून त्याच्यामुळे ते खूप छान लागत होते. इतर पदार्थांपेक्षा मिरची भजी खूप छान होते. ह्या दोघांची मस्त जोड जमली होती भाऊजीची आणि ह्यांची मस्त खाणं चालू होतं. शौर्य पण मस्तपैकी थोडा-थोडा रिस्पॉन्स देत होता व्हिडिओला आणि त्याला त्याच्या व्हिडिओमध्ये कोणी नको होतं म्हणून तो अंकिताला असा मारत होता, "चल माझा फोटो काढतीन आत्या तू मध्ये येऊ नकोस." छानपैकी मार्केट होतं आणि त्याच्यानंतर हे आमचे सगळ्यांचे फोटो लावलेले होते इथे, फ्रेम केलेल्या होत्या. अंकिताचा खूप सुंदर फोटो काढला होता आणि त्याच्यानंतर प्रत्येकाने आपल्या जोडीने फॅमिली वाईज फोटो काढले होते. आमच्या संपूर्ण फॅमिलीचा एक छानसा फोटोशूट केलेला होता. तो दादा आपल्या घरात लावला होता कारण शौर्य त्याच्यानंतर आम्ही थेट दुसऱ्या मंदिरात आलोत आणि हे मंदिर जे होतं हे खूप सुंदर होतं. मोठे-मोठे इथे डोंगरासारखे दगडं होते. ते दगडं कसे काय इथं आले असेल मला त्याचा खरंच प्रश्न पडतो. मार्केटही छान होतं इथे. खूप वस्तू लोकं खरेदी करत होते. काकाचं आणि प्रतीकचं आणि दीदीचं मस्तपैकी ताव मारणं चालू होतं. काहीतरी पदार्थांवरती खात होते ते. मक्काचे कणसं होते घेतलेले. आणि हा शूट पण खूप सुंदर होता. कारण हे परिसर खूप छान होता हा. हे डोंगरं होते की दगडं होते की काय होतं मला तर नाही माहिती. पण खूप सुंदर होतं. गार्डन होतं छानसं आणि त्या दगडापाशी सगळेजण फोटोशूट करत होते. कशी निर्मिती असेल देवाची देव जाणे खरंच. ती देवालाच माहिती. इतके सुंदर पॉइंट आणि व्ह्यू होते. आम्हाला वरती फक्त मोजके 2-3च बघायला भेटले कारण तितका वेळ नव्हता आम्हाला. खाली पण जायचं होतं आणि कारण आमचं तिकीट दुसऱ्या दिवशी सकाळचं होतं. एका दिवसात नाही फिरणं होत त्याच्यामुळे थोडासा टाईम काढूनच इथे जायला पाहिजे. खूप छान व्ह्यू होते इथले. महादेवाचं मंदिर होतं खाली एवढ्या पायऱ्या चढून उतरून आम्ही गेलो होतो खाली. अप्रतिम नजारे होते इथले. खूप छान होतं. सगळेजण त्या दगडाच्या तिथे बसून फोटो काढत होते. आमच्या मावशी आणि काकांनी पण छान राधाकृष्णाच्या रूपात फोटो काढला होता. आणि इथे खाली मस्तपैकी देवाचं मंदिर होतं. नरसिंहाचं एक छोटीशी मूर्ती होती. देवाला दिवे लावत होते आणि महादेवाचं एक मंदिर होतं त्याचं छोटंसं. इथे इतक्या खालपर्यंत कोण पूजा करत असेल तर देव जाणे बाबा, फार छान होतं. इथे परत शेकरू दिसला आम्हाला आणि सगळेजण त्याचा फोटोशूट करत होता. मग आता असतं ना, की मलाही त्याचा मोह आवरला नाही म्हणून मी पण त्याला मस्तपैकी माझ्या सगळं शूटमध्ये घेतलं आहे. खूप छान होतं ते आणि छान दिसत होतं. सगळी लोकं त्याचा फोटोशूट करत होती. त्याच्यानंतर थोडीशी भेळ आम्ही इथे खाल्ली आणि इथे काही पिंजऱ्यामध्ये जंगली कोंबडे होते ते पाळलेले होते. त्यांना लोकं खायला टाकत होते. वेगळेच होते पण छान होते आपल्या कोंबड्यासारखेच दिसत होते. त्याच्यानंतर मोर देखील हा पिंजऱ्यामध्ये मी बघितला. जाता-जाता इथल्या सगळ्या डगरांची त्याची मी शूटिंग काढलं. खूप छान होतं. आई देवाच्या पाया पडत होती छानपैकी आणि इथे विष्णूचे 9 अवतार होते. त्यांच्या सगळ्यांच्या इथे मूर्त्या बनवलेल्या होत्या. ह्या गार्डनमध्ये खूप छान गार्डन होतं. पण आमच्याकडे टाईम जास्त नव्हता त्याच्यामुळे आम्हाला हे पूर्ण फिरता नाही आलं. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट खाली आलो कारण हा एक पॉइंट होता. ह्या पॉइंटला आम्हाला दर्शन वगैरे करून आम्हाला निघायचं होतं. आणि आता आम्ही परतीच्या वाटेला लागलोत. म्हणजे आता आम्ही खाली तिरुमला जे देवस्थान होतं ते सोडून आता आम्ही डायरेक्टली खाली जातोय. तिरुपतीमध्ये म्हणजे खाली हा डोंगर उतरून दुसऱ्या ठिकाणी जे आहे पद्मावती देवीचं मंदिर आहे, आडवा गोविंद आहे, जुनं बालाजी मंदिर आहे. आता ह्या गोष्टी आम्हाला बघायच्यात. वरती 7 पॉइंट आहेत वरती तिरुपतीमध्ये. पण ते पॉइंट आम्हाला पूर्ण बघता नाही आले कारण रविवार होता आणि गर्दी खूप खूप होती. त्या गर्दीमुळे आणि लहान लेकरांमुळे आमचा जे ड्रायव्हर होता, बादशाह नाव होतं त्यांचं, बादशाहबाई म्हणून. त्यांनी सांगितलं, की "तुम्ही निवांत या, मी निवांत तुम्हाला फिरवेन. पण आता तुम्ही जर फिरत बसलात, तर तुमचा टाईम जाईल आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकर-लवकर करा, कारण संध्याकाळी दुसरे मंदिरं बंद होतील."
आणि हा सुंदर अप्रतिम नजारा आम्ही खाली जाताना कॅप्चर केलाय. खूप सुंदर व्ह्यू होता हा. अप्रतिम नजारे होते. खूप सुंदर हे बालाजीचं मंदिर, देवस्थान आणि तिथले डोंगरं, झाडी-झुडपं खूप छान दिसत होती. कारण हा शूट करतानाच ते एवढं छान दिसत होतं. मला हे अप्रतिम आवडत होतं. बघायलाच एवढं छान वाटत होतं. तर हे चलणं वगैरे करणं खूप छान होतं. लोकं पायी-पायी येतात. खूप साऱ्या पायऱ्या असतात चालायला. त्याचं देखील ते आम्हाला दाखवत होते, की कुठून कसं यायचं. ही मंदिर आणि ही पर्वतं खूप महत्त्व होतं ह्या सगळ्या गोष्टींचं आणि एक-एक गोष्टी एक्सप्लोर करायला आम्हाला खूप छान वाटत होतं. वळणाचा रस्ता असल्यामुळे खूप मस्त वाटत होतं. सगळे बॅरिकेड्स लावले होते. पाण्याची व्यवस्था जागोजाग होती. टॉयलेट बाथरूमची व्यवस्था चांगली होती. त्याच्यामुळे अप्रतिम दर्शन झालंय सगळ्यांचं आणि व्ह्यू जे होते ते खूप छान होते. पावसाळ्यात तर इथे खूप छान असतं, बघण्यासारखं असतं, पण खूप रिस्की काम असतं कारण सांगतात जसं सांगत होते ड्रायव्हर आम्हाला, त्या हिशोबाने आम्ही एक-एक गोष्टी करतो. इथे खूप मोठं मंदिर होतं. इथून लोकं पायी-पायी चालायला चालू करतात. वरती जाण्यासाठीचं एक मंदिर असतं हे. ज्यांची कोणाची काही मन्नत असते त्या लोकं चलत-चलत येतात. त्याच्यासाठीचा हा ट्रॅक होता, पायी-पायी चालणाऱ्यांच्या लोकांसाठी आणि त्यांना पण भरपूर सुविधा होत्या. 5 ते 6 तास वरती चालत जायला लागतात. जिथून सुरू होणार होता तो पॉइंटही त्यांनी आम्हाला दाखवला होता. अशा बस पण तुम्ही ह्या बसनी पण तुम्ही फिरू शकता. काही फ्री बस असतात, काही लोकलच्या गाड्या असतात. तुम्हाला ज्याने-कायने फिरायचं आहे तिथं तुम्ही भाव वगैरे करून तुम्ही फिरू शकता. आम्हाला ही गाडी खूप छान भेटली होती आणि हा ड्रायव्हर पण खूप छान होता. त्यांनी जी साथ दिली आम्हाला ती खूप छान होती. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्हाला ते फिरवत होते मस्तपैकी मंदिराची माहिती सांगत होते आणि विशेष म्हणजे त्यांच्यामुळे एक आम्हाला 2 BHK एक फ्लॅट पण रेंटनी भेटला म्हणजे एका दिवसासाठी आम्ही तो विकत घेतला होता. रेंटनी घेतला होता सॉरी आणि तिथे आम्ही नंतर नाईटला तिथे थांबलो होतो कारण सकाळी 8 वाजता आमची ट्रेन होती. त्याच्यामुळे सगळ्यांना मस्तपैकी छान झोपायला भेटलं. इथे हरणासारखाच हा प्राणी होता. त्याचं शूट आम्ही थोडंसं गाडी त्यांनी स्लो केली म्हणून आम्ही हा शूट घेतला. एक कपल तिथे शूट करत होतं त्याच्या बाजूला. माणसाळलेले असल्यामुळे ते काही अटॅक वगैरे करत नाहीत. ह्या पायऱ्या होत्या बघा चढायच्या अंडरग्राऊंडमधून वरती येण्यासाठीच्या पायऱ्या होत्या ह्या. आणि इतकं सुंदर नजारा हा अप्रतिम नजारा दिसत होता. आता इथून पुढे जे आम्ही आहे खाली जाणार आहेत पद्मावतीचं मंदिर आणि इस्कॉनचं एक टेम्पल आम्हाला बघायचं होतं आणि त्याच्यानंतर एक ओल्ड बालाजी मंदिर होतं जिथे बालाजीनी पहिले पद्मावतीसोबत जिथे लग्न करून त्याच्यानंतर ते तिरुपतीमध्ये वरती आले अशी आख्यायिका आहे. आम्ही सगळ्या मंडळींनी छानसं शूटिंगमध्ये सगळ्यांनी मला साथ दिली आणि त्याच्यानंतर हा सेकंड पार्ट इथेच संपला. आता थर्ड पार्ट याचा मी बनवणार आहे. याच्यामध्ये जे खालचे मंदिर आहे ते एक्सप्लोर करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा.